अजून किती वेळ लागणार आहे वाचाय? हे तर चौथीपेक्षा अवघड झालं. तुला काही बोलायचंय का? हा, तुम्ही तवा नाही का मला म्हणला होता. तुझं ऐकण्याकरता मी माझं वाचन बाजूला ठेवलंय. बोल बरं, काही हवंय का तुला? होय. रामू तू ये बस. साहेब, ते तुम्ही मला माग एकदा म्हणले होते ना का तुला काय पाहिजे म्हणून. मग त्याचं उत्तर तू आत्ता देणार आहेस? काय हवंय तुला? गाडी हवी आहे? दागिने? आपल्या समध्यांसाठी नवं आणि मोठं घर. होय साहेब, आता तुमच्या कामाचा आणि आपल्या संसाराचा भार वाढत चाललाय. मोठ्या मोठ्या लोकांची घरात उठबस असते. तुम्ही एवढे मोठे वकिलात म्हणल्यावर लोकांचा लोंढा तर असणारच घरात. आणि आपली पोरं बी मोठी होते. त्यांना अभ्यासाची वेगळी खोली लागून उद्या त्यांचा संसार असतो. मला असं वाटतं का आपली चाळीतली खोली नाही पुरी पडायची, म्हणून आपण नव्या जागेचा विचार केला पाहिजे असं मला वाटतं. रामू, मी या गोष्टींचा विचारच केला नव्हता ग. रामू, तू खरोखरच किती हुशार आहेस ग. आणि तुझं म्हणणं योग्य आहे. ही चाळीतली खोली आपल्याला खरोखरच अपुरी पडते. मला तुझं म्हणणं 100% पटलेलं आहे. रमाईला एक मोठं घर पाहिजे असते तेव्हा, जसं की तुम्ही या व्हिडिओमध्ये बघितलं, रमाई बाबासाहेबांकडे जाते, पण बाबासाहेब पुस्तक वाचण्यात एवढे गुंग असतात त्यांना रमाईकडे लक्ष नसते. आणि रमाई त्यांना बोलतात की माझ्याकडे थोडं लक्ष द्या,